नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 18 ऑगस्ट 2025 आणि मी म्हटलं होतं ना रात्रीच्या 18, 19, 20 तारखेपर्यंत पाऊस चालू आणि हे पाहू शकता नदीचं पाणी वाढायला. आमची ही लेंडी नदी आहे आणि कसुरा नदीला आहे. सकाळी मुद्दाम शेताकडे चक्कर आणली. तर या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज देतो. मी म्हटलं होतं ना, ज्या वर्षी पुरेकून मान्सून येतो, समजा पुरेकून पाऊस मान्सूनचं आगमन होतं, त्यावर्षी महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो, म्हणून मी सुरुवातीला कल्पना दिली होती. तर तुम्ही बघा, यावर्षी पुरेकूनच आगमन झाल्यामुळे यावर्षी खूप पाऊस पडला. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या आज आहे 18 ऑगस्ट 19 आणि 20 दरम्यान आणखी 3 दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. आज सांगायचं झालं तर आज 18ला तुम्हाला एक सांगू इच्छितो, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कुडा, सगळीकडे म्हणजे आता हे पाऊस सुरू होईल. आणि पुण्याकडे देखील आज पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षायचा. त्याच्यानंतर आता हे पाऊस सांगायचं झालं तर राज्यात सगळीकडे सुरू आहे, पण तुम्हाला सांगतो जास्त आता कुठं पडेल. आता जास्त पडेल आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये, नाशिककडे खूप पडणार आहे. त्याच्यानंतर नांदेड, हिंगोलीकडे देखील आज म्हणजे आता सध्या पाऊस आणि रात्री पडलेला देखील असं, म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात सांगायचं झालं तर 18, 19, 20 आणखी 3 दिवस पावसाचे येत आहेत, म्हणून हे अंदाज लक्षात. आजचा मात्र जरा जोराचा पाऊस पडणार आहे, रात्री आणखीन याची स्पीड वाढणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. दुपारनंतर एकदा पाऊस आणखीन परत काय होईल, थोडं एकदा ऊन पडेल आणि पुन्हा रात्रीच्या परत पावसाचं आगमन होईल, म्हणून हे अंदाज लक्षात येतं. पण राज्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस असा का करायला, म्हणजे इतका अचानक इतका कमी वेळात जास्त कशामुळे पडायला. मी पहिल्यापासूनच म्हणलं होतं की पृथ्वीचं वाढतं तापमान ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालं, की तापमानामध्ये वाढ व्हायली. तापमान वाढलं की गरमी वाढली की हवेचे कमी दाब तयार होतात, लगेच बाष्प खेचले जाते, म्हणून महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढायला. आणि हे कमी करायचं असं की अति मुसळधार पाऊस कमी करायचा असेल तर झाडं लावा लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान करा. जोपर्यंत लोक झाडं लावित नाही तोपर्यंत हे अवकाळीचं प्रमाण हे असं कधी कमी होणारच नाही. म्हणून म्हणतो हे झाडामुळेच नुसतं तापमान म्हणजे नसल्यामुळे कमी होईना, हे याला झाडं कारणीभूत नाहीत. तर तुम्हाला एक सांगतो सगळ्यात कारणीभूत काय, तर बरेच जण काय म्हणतात झाडावर घालतात. तर तुम्हाला एक सांगतो, सिमेंटचे रोड झाले, सिमेंटचे घर झाले, जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढले, औद्योगिकीकरण झालं, मोठे मोठे हायवे रोड सुरू झाले. मग हे सुरू झाल्याच्या नंतर काय झालं की जे झाडं होते रोडवरती, रस्त्यावर, हे सगळे तुटल्या गेल्यामुळं हे तापमान वाढले, म्हणून म्हणतो. आणि हे तुम्हाला सांगतो, सिमेंटचे घर झाल्यामुळे काय होईल की ही घरं तापल्याच्या नंतर उष्णता वाढते. वाहनामध्ये एसी वाढला की एसी म्हणजे ही गाडीच्या तापमान जवळपास 5 फुटामध्ये ही तापल, म्हणजे शेवटी तापमान वाढायलेत. म्हणून भविष्यामध्ये हे तापमान करण्यासाठी झाडं लावावं लागतील, म्हणून हे माहीत असं म्हणून सांगितलं. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, 21 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट, 22, 23, 24, 25 तारखेपर्यंत चांगला पाऊस कमी होणार आहे, पावसाचा जोर ओसरणार आहे, सूर्यदर्शन देखील होणार आहे, पोळ्याला देखील सूर्यदर्शन होणार आहे. फक्त काय असं आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो, जर 21 तारखेला पाऊस उघडला तर कधी मध्ये काय होतं, ह्या त्या 5-6 दिवसामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन काय असतं, पाऊस पडतो, म्हणून हे लक्षात घ्यायचं.